जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला महावितरणकडून झाडांची मोठ्या प्रमाणावर छाटणी, नागरिक संतप्त। जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला तळेगाव दाभाडे स्टेशन विभागातील वतननगर परिसरात महावितरणच्या वतीने झाडांच्या फांद्यांची मोठ्या प्रमाणावर छाटणी करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। परिसरातील अनेक झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला असून पर्यावरण प्रेमींनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार विद्युत तारा, झाडांच्या फांद्या यामधील सुरक्षित अंतर राखण्याच्या नावाखाली कोणतेही वैज्ञानिक नियोजन न करता झाडांची निर्दयी छाटणी करण्यात आली आहे। पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले जात असताना प्रत्यक्षात सरकारी यंत्रणांकडूनच झाडांचे नुकसान होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या कारवाईची माहिती नगर परिषदेच्या उद्यान विभागालाही नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। त्यामुळे संबंधित विभागांच्या समन्वयाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकारच्या निषेधार्थ वृक्षप्रेमी नागरिकांकडून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे। तसेच भविष्यात अशा प्रकारची सरसकट छाटणी टाळण्यासाठी अंडरग्राउंड केबल, विद्युतरोधक तारा आणि संरक्षणात्मक पाईप यांचा वापर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। अरुण कुलकर्णी, सदस्य वृक्ष संवर्धन समिती तळेगाव दाभाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की आम्ही दरवर्षी घरातील पाणी वापरून झाडे वाढवतो, त्यांचे संगोपन करतो, झाडांच्या संरक्षणासाठी जाळ्याही बसवल्या आहेत। मात्र महावितरणकडून या झाडांची मोठ्या प्रमाणावर छाटणी करण्यात आली आहे। या निषेधार्थ आम्ही उद्या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत। तसेच सुदर्शन सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता महावितरण तळेगाव दाभाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, तसेच अपघात टाळता यावेत यासाठी विद्युत तारांजवळ असलेल्या झाडांच्या फांद्यांची आवश्यक छाटणी करण्यात आली आहे। ही कारवाई सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आली आहे।